आजकाल ताणतणाव, कमी झोप, जास्त मोबाईल वापरणं, थकवा किंवा पाणी कमी पिणं यामुळे अनेकांना डोकेदुखीचा त्रास होतो. जर तुम्हालाही अधूनमधून डोकेदुखी होत असेल तर आजचा जो घरगुती उपाय आपण पाहणार आहोत तो तुम्ही नक्की करून पहा. सगळ्यात अगोदर 1 ते 2 ग्लास पाणी प्या. अनेक वेळा शरीरात पाण्याची कमतरता झाल्यामुळे देखील डोकेदुखी होऊ शकते. त्यानंतर शांत ठिकाणी 15 ते 20 मिनिटे विश्रांती घ्या. डोळे बंद करून आराम केल्याने ताण कमी व्हायला फार मदत होते. आल्याचा चहा देखील काही लोकांना आराम देऊ शकतो. आल्यामध्ये जिंजिरॉल नावाचं नैसर्गिक संयुग असतं. कपाळावरती थंड पाण्याची पट्टी ठेवल्याने काही वेळा आराम मिळतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर डोकेदुखी खूप तीव्र असेल, वारंवार होत असेल, अचानक सुरू झाली असेल किंवा त्यासोबत चक्कर, दृष्टी धूसर होणं, बोलण्यात अडचण आणि इतर गंभीर लक्षणे असतील तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. डोकेदुखीची अनेक कारणे असू शकतात, त्यामुळे फक्त घरगुती उपायावर अवलंबून न राहता आवश्यक असल्यास वैद्यकीय सल्ला घेणं हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.